सामाजिक भूमिका आहे वेगळी, प्रत्येकाचा एक राजकीय पक्ष आहे वेगळा. तुम्हाला एखादा नेता आवडू शकतो, तो मला वेगळा वाटू शकतो, एखाद्या राजकीय पक्षाविषयी एखादी भूमिका वेगळी असू शकते. मी स्वतः सुद्धा एका वेगळ्या राजकीय भूमिकेचा आहे, आपल्यापैकी बऱ्याचजणांना कल्पनाही असेल. पण आपण सर्वांनी ते विचार बाजूला काढून आपण ऐकायचंय. आपण क्रोनॉलॉजी मांडणार नाहीये, म्हणजे सावरकरांचा जन्म, नाशिक, पुणे, विदेशी कपड्यांची होळी, अंदमान, याचा न करता सावरकरांचा विचारांचा इम्पॅक्ट का होता. आजही सावरकर गेल्यानंतर 60 वर्षानंतर सुद्धा सावरकर ऐकावेसे का वाटतात. तुमच्यापैकी अनेकांनी सावरकर अक्षरशः भरपूर ऐकून झालं असेल, नवीन काय मिळणार. आणि मला वाटतं हेच सावरकरांचं सगळ्यात मोठे यश आहे. कसे मांडायचे सावरकर असा प्रश्न आम्हाला नेहमी होता. आम्ही जेव्हा चौघं भेटतो बसतो की नेमकी सुरुवात कुठे करावी सावरकरांची. आणि आता एवढा मोठा गहन विषय, सावरकर नेमकी सुरुवात कधी झाली नाही सांगताय. अगदी मागं जायचं तर भगवद्गीतेतल्या श्रीकृष्णासारखं यदा यदा ही धर्मस्य म्हणण्यापर्यंत मागं जायला हरकत नाही. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, देश आणि धर्म संकटात येईल, मी जन्म घेईल. 1680 ला छत्रपती शिवाजी राजे जातात, 89 ला संभाजी राजे जातात, 1700 ला राजाराम महाराज जातात. स्वराज्याचा शेवटचा आपण विषयावर येताना असे खूप उदाहरण आपल्याकडे. आता त्याची सगळी सांगायला पाहिजे असेल तर काही भाग नाहीये. 1757 साली 2 गोष्टी घडल्या देशामध्ये की ज्याला इतिहासाला आणि भूगोलाला सुद्धा कदाचित मिळालेली आहे. इंग्रजांनी प्लासीची लढाई जिंकली आहे फ्रेंच लोकांबरोबर. कदाचित जर ती लढाई फ्रेंच जिंकली असते तर भारतात फ्रेंचांचं सुद्धा राज्य येऊ शकलं असतं. आणि त्याच वेळेस त्याच साधारण काळामध्ये शनिवार वाड्यानं, पुण्यातल्या शनिवार वाड्यानं अटकेपार झेंडा नेलाय. पाकिस्तानचे पुढे जाऊन अटकवर भगवा झेंडा फडकवलाय. शिवाजी महाराजांचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण केलं. तिथून खरंच सगळं चालू होते. ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य येते 1857 ला, म्हणजे 100 वर्ष आपण आता थोडीशी काढतोय. 1857 ला ह्या देशाने पहिला स्वातंत्र्याचा लढा केलेला आहे. 1857 आपण नाही करू शकणार कदाचित. ते बंदुका घेऊन येतात, आपण आधी तलवारी वापरतोय. म्हणजे उदाहरण मी सहज एक थोडंसं जावटी भेट घ्यायची सांगायचं. तो 1680 ला शिवाजी महाराजांचा 1630-1640 चा जन्म आणि तिकडचा शास्त्रज्ञांचा लाईट लावण्याचा जन्म एकच आहे. विदेशातली एवढी प्रगती होत असताना आपण इथं अजूनही त्या काळात मशालच यूज करत होतो. त्या तंत्रज्ञानाशी लढणं आपल्याला शक्य आहे का असा विचार करून क्रांतिकारक थांबतही होते कदाचित. पण 1881-82 मध्ये पहिली जंगी पडली वासुदेव बळवंत फडके, आद्य क्रांतिकारक. आम्हाला तुम्ही मान्य नाहीच, हा देश आमचाच आहे, जे काय देशाचं होईल ते आम्हीच बघू, या भावनेतून वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला क्रांतिकारक उभा केला. 1883 ला त्यांच्या एडनमध्ये निधन झालंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 1883 ला जन्म झालाय. मी जे येतो आहे धर्मस्थळ लावतोय ते थोडंसं तुमच्या लक्षात द्यावं म्हणून आपण असं चाललोय. 1883 ला सावरकर शाळेत बालपणी भोगरला असताना खूप हुशार वगैरे असा काही विद्यार्थी जाणवला नाही. अभ्यासात तसा काही दिसत नाही. इतकी मिडियम तुमची आमची जी असते ती साधारण कॅटेगरी ते चाललेले. 1901 ला नाशिकला गेलेले, वय वर्ष 16-17. नाशिकला गेल्यानंतर त्यांच्या आयुष्याला थोडीशी कलाटणी मिळाली असं आपण म्हणू शकतो. मोठं गाव, भोगरपेक्षा नाशिकमध्ये जाणं, जास्त लोकांशी संपर्क येणार. त्याच वेळेस अजूनही गडबड झालेली. 1897 ला चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. रँड इंग्लंडच्या राणीचा हेअर महोत्सव साजरा करत होता. त्या दिवशी त्याला टिपायचा सावरकरांनी ठरवलेले तिन्ही भाऊ. त्यांना कल्पना होती की आपण काय करतोय. मी आजच मानणार आहे खऱ्या अर्थाने. त्याच्यावर पुढचं जीवन फक्त जेल आणि फाशी एवढंच माझं असणार आहे. नंतर पकडले गेले. चापेकरांचा सुद्धा हुतात्मा झालं, फाशी दिली. त्या दिवशी सावरकरांच्या मधला क्रांतिकारक जागा झालाय. तो रात्रभर झोपलेला नाहीये. गावातल्या घरातल्या अष्टभुजा देवीची त्यांनी शपथ घेतलेली आहे की या तुम्ही वासुदेव बळवंतांसारखा शहीद होऊन जाईल, हुतात्मा पत्करेल, नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विजय होईल. पण याच्या पुढचं माझं पूर्ण आयुष्य फक्त देव, देश आणि धर्म ह्याच्यासाठी अशी ती शपथ आहे. वय वर्ष 17 पुन्हा एकदा सांगतोय.
आपल्या घरातली मुलं 16-17 वर्षी काय करतात आपणच खरं ठरवायचं. आताची 1905 ला सावरकर पुण्यात आले. खरं तर पुणे त्यावेळेस इतिहासाचा राजकारणाचा केंद्रबिंदू होता. तो आधीपासून होता. पेशव्यांचं राज्य होतं, शनिवार होता, लोकमान्य टिळक यांसारखं नेतृत्व इथं होतं. पण पुण्यात एवढी लोक असताना सुद्धा सावरकरांचं आधी पुण्याचा उल्लेख करताना सावरकरांच्या उल्लेखाशिवाय संपत नाही. सावरकरांनी स्थान निर्माण केले बघून सारख्या लहान गावातून येऊन सुद्धा. हे सावरकर आहेत. सावरकर जिथे जिथे गेलेत ना त्या प्रत्येक ठिकाण अमर झाले. भले ते 10 मिनिटांसाठी जाऊ नंतर 10 आणि नंतर असं ठरलं पुण्यामध्ये की विदेशी कपड्यांची होळी करायची. होळी करताना जेव्हा सावरकर टिळकांना भेटायला गेले, टिळकांनी सांगितले की होळी होळीसारखी पाहिजे. सावरकरांची वाक्य ती शेकोटी होणार नाही, ती होळीच होईल. 8 दिवस फर्ग्युसन कॉलेजमधला प्रत्येक विद्यार्थी घरोघरी फिरलाय, कपडे घेतले. त्याचं कारण आहे की इंग्रजांना जर तुम्ही चाफेकरांना मारताय, तुम्ही वासुदेव म्हणून फडकेंना त्रास देताय, मारतात त्यांना, तर आम्ही तुमच्या कपड्यांवरच बहिष्कार टाकू. म्हणून ती विदेशी कपड्यांची होळी. होळी झाली. ती होळीची धग लंडनपर्यंत पोहोचली. लोकमान्य टिळकांच्याच पत्रानुसार विनायक दामोदर सावरकर आता लंडनला जायला निघालेले 1906. याच्या आधी थोडं आता आपल्याला अजून मागे जाऊन बघावं लागेल. तर पाल सरांना लोकमान्य टिळकांनी 1990च्या आसपासच 1900च्या आसपासच आधीच लंडनला पाठवून ठेवले. इथे बॅरिस्टरी करत होते, खूप चांगले पैसे कमवलेले होते की तू लंडन मध्ये जा, भारतातनं जी काही लोक येणार आहेत त्यांची काळजी तू घ्यायची. किती अतिशय नियोजनबद्ध झाले. आपण जसं पुढे जो कळेल स्वातंत्र्य असेल, फाळणी असेल, त्याची चर्चा असतील. गेम ऑफ पर्सनॅलिटी सगळं चाललेलं आहे. व्यक्तिमत्वाचे खेळ चाललेले. विनायक दामोदर सावरकर सुद्धा लंडन मध्ये त्यांच्याच घरी पोहोचलेले, बॅरिस्टरीला प्रवेश घेतलेला आहे. पण एक मात्र म्हणून असा बॅरिस्टरीसाठी, तो बॅरिस्टर होण्यासाठी